नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या यूट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, येऊ घातलेली बीएमसी बृहन्मुंबई महानगरपालिका याच्या अनुषंगाने मेकॅनिकल असेल किंवा टेक्निकल असेल, जेई एंड सीईच्या ज्या काही जागा येणार आहेत त्याच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचा घटक काय आहे तर तो म्हणजे तुमचा डॉक्युमेंट। कारण का एक्झामचा एकदा डेट आली की 20 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं असतं, फॉर्म सबमिट करायचा असतो आणि अशा वेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट असणं काय आहे गरजेचं आहे। तर मी काही 7 ते 8 डॉक्युमेंट सांगणार आहे। ते डॉक्युमेंट तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी काय करायचे आहेत, तयार ठेवायचे आहेत। चला एक वन बाय वन आपण एक डॉक्युमेंट पाहूया। त्यातलं पहिलं जे डॉक्युमेंट आहे तर त्या पहिल्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे, एकतर तुमच्याकडे काय पाहिजे, शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे, जन्म दाखला पाहिजे किंवा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट पाहिजे, ऑब्लिक केलेलं आहे। तीनही डॉक्युमेंट पाहिजेत का नाही, त्यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। एकतर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे, जन्म दाखला, आदिवास प्रमाणपत्र, डोमासाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे एसएससी झालेले जे 10वी पास असलेलं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। एसएससी 10वी पास असलेलं तुमच्याकडे काय पाहिजे, सर्टिफिकेट असलं पाहिजे। 10वी पास असणारं सर्टिफिकेट हे तुमच्याकडे तयार असणं गरजेचं आहे। त्यानंतर जर तुमची पदवी झालेली आहे, डिग्रीचं सर्टिफिकेट हे सुद्धा तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे। 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट जे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत ते म्हणजे एकतर सर्वसाधारण सगळे विद्यार्थी याच्यामध्ये येतात, त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला आहे, ज्यामध्ये जन्म दाखला आहे किंवा ज्याच्यामध्ये डोमासाइल सर्टिफिकेट पाहिजे। दुसरा तुमच्याकडे एसएससीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे काय असलं पाहिजे रे, तर डिग्री सर्टिफिकेट असलं पाहिजे। आता हा डी पॉइंट काय सांगतो तर लक्षात घ्या की बऱ्याच वेळा काय होतं की आपण एसएससी 2 टप्प्यामध्ये दिलेली असती किंवा आपण डिग्री 2-3 टप्प्यामध्ये पास झालेला असतो, सगळेच नाही पण बहुतांश विद्यार्थी हे डिग्रीला फेल होतात आणि नंतर ते पास होतात। मग अशा विद्यार्थ्यांनी जे आपले 2-3 जे डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा एकत्र डॉक्युमेंट सबमिट करणं गरजेचं आहे। एकापेक्षा अधिक प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या असल्यास तुम्ही डिग्री किंवा एसएससी एकापेक्षा अधिक प्रयत्नात जर तुम्ही उत्तीर्ण झाला असेल तर ते सर्व सर्टिफिकेट तुम्हाला जोडणं गरजेचं आहे। हे पहिले 4 पॉइंट हे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी आहेत, यामध्ये सगळेच विद्यार्थी येतात पहिल्या 4 पॉइंट नंतर। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो लक्षात घ्या, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे, कास्ट सर्टिफिकेट हे तुम्हाला नियुक्तीपूर्वी सादर करणं गरजेचं आहे। कास्ट सर्टिफिकेट हे तुमच्याकडे काय असणार आहे, गरजेचं आहे। कास्ट सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर लक्षात घ्या की त्यानंतर बघा, तुम्ही जर सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी नोकरीत असल्यास ते एम्प्लॉयर ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल। त्यानंतर विवाहित जर विवाहित महिला असेल यांच्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याबाबत विवाही नोंदणी प्रमाणपत्र किंवा गॅझेट असतं, नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करणे आवश्यक आहे। आणि लग्नापूर्वीच्या नावाने सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता, म्हणजे वडिलांच्या नावाने सुद्धा तुम्ही काय करू शकता रे, अर्ज करू शकता। वडिलांच्या नावाने सुद्धा अर्ज करू शकता, पण तुमच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे किंवा नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करणे आवश्यक आहे। त्यानंतर काही विद्यार्थी असे असणार आहेत की जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नाव नोंदणी केल्या असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड असणं गरजेचं आहे। कळलं, नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नाव नोंदणी केली असल्यास म्हणले, जर तुम्ही नाव नोंदणी केली असेल तर कंपल्सरी आहे का नाही, नाव नोंदणी केली असल्यास एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणजे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे। त्यानंतर तुम्ही सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी नोकरीत असल्यास एम्प्लॉयर ना हरकत प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे। त्यानंतर लक्षात घ्या, विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत तुम्ही काय सबमिट केलं पाहिजे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्ही सबमिट केलं पाहिजे किंवा नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र तुम्हाला सादर करावं लागेल। त्यानंतर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नाव नोंदणी केल्या असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र हे तुम्हाला काय करावं लागेल, सबमिट करावं लागेल। त्यानंतर लक्षात घ्या की काय आहे बघा, नॉन क्रिमिलियर। आता हे नॉन क्रिमिलियर कोणाला असणार आहे तर एससी आणि एसटी कॅन्डिडेट सोडून ज्यांना कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे, एससी आणि एसटी कॅन्डिडेट सोडून ज्यांना कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
असणं गरजेचं आहे। म्हणजे जे कॅटेगरीचा लाभ घेणार आहेत त्याची व्हॅलिडिटी कधी पाहिजे तर मार्च 2025 किंवा त्याच्या नंतरची, त्याच्या पुढे पण चालेल। व्हॅलिडिटी जास्तीत जास्त नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी बऱ्याच जणांसाठी आयएमपी पॉइंट जे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत त्यांच्यासाठी आयएमपी पॉइंट कोणता असेल तर तो आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट। मग हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर आता काढले नसेल तर ते काढून घ्या। बऱ्याच जणांची व्हॅलिडिटी मार्च 2024 ला संपली असेल, आता पुढे मार्च 2025 किंवा त्याच्या पुढची डेट असणारं सर्टिफिकेट आपल्याला काय लागणार आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे। जर कोणी काढले नसेल तर ते काढून घ्या, कारण का ही प्रोसेस ऑनलाईन आहे आणि त्याला खूप सारा दिवस लागतो। त्यानंतर लक्षात घ्या, तुम्ही जर प्रावीण्य पात्र जर खेळाडू असताल तर खेळाडूंसाठी सुद्धा काय आहे रे, तर तुम्हाला ते तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे खेळाडूंसाठी। कळलं? मग मेन महत्वाचे डॉक्युमेंट सांगितले, शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा तुमच्याकडे डोमासाइल सर्टिफिकेट पाहिजे, एसएससीचं सर्टिफिकेट पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट पाहिजे, एकापेक्षा अधिक प्रयत्नात डिग्री किंवा एसएससी झाले असेल तर ते सर्टिफिकेट तुम्ही सादर करा। त्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचा पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी जरी नसेल आता तरी चालेल, नंतर ते मिळते आपल्याला, पण कास्ट सर्टिफिकेट पाहिजे। आणि त्या कास्ट सर्टिफिकेटसाठी एससी एसटी कॅटेगरीचे लोक सोडून बाकीच्या लोकांसाठी नॉन क्रिमिनल जे कॅटेगरीचा फायदा घेणार आहेत अशा लोकांना नॉन क्रिमिनल आता काढणं गरजेचं आहे, ज्याची व्हॅलिडिटी मार्च 2025 किंवा त्याच्यानंतरचे असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही जर विवाहित महिला असेल तर तुम्हाला ते विवाहाचं प्रमाणपत्र किंवा एक राजपत्र जे आहे ते तुम्हाला सबमिट करावं लागेल, गॅझेट तुम्हाला सबमिट करावं लागेल। आणि त्याचबरोबर तुम्ही खेळाडू असताल तर त्या संबंधीचं पण सर्टिफिकेट आगामी एक्झामसाठी तुम्हाला लागणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी जेईईच्या अनुषंगाने आम्ही ऑनलाईन बॅच चालू केलेला आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही आपली बॅच आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही काय आहे बॅच चालू आहे आणि याचे ऍडमिशन आपल्याकडे चालू झालेलं आहे। 9,999 रुपये एवढे आपण याची काय ठेवलेली आहे, फीज ठेवलेली आहे। आणि याच्यामध्ये हे उत्कृष्ट जे शिक्षक आहेत ते ही बॅच घेणार आहेत, त्यामुळे ही बॅच जी असणार आहे ते रिझल्ट ओरिएंटेड बॅच असणार आहे। या बॅचला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 8668222706 या नंबरला मात्र नक्की कॉल करा। ठीक आहे, थांबूयात आपण, धन्यवाद।